हॅलो, नमस्कार. मी सोनाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. तर आत्ता 3 वाजले आहेत आणि म्हटलं की आता आदूला आणायला जायचं, पण टाईम आहे. त्याआधी थोडंसं ब्लॉग शूट करून घेऊया, कारण ती आल्यानंतर होणार नाही आहे ते सगळे कामं. तिला अभ्यास घ्यायचा असतं, परत बाकी मनू पण झोपली आणि ती उठते, तिला खाऊ वगैरे घालणं, असे काही बऱ्याच गोष्टी असतात. त्या कसं म्हटलं शूट करू देतच नाहीत, मध्ये मध्ये येतात. आणि आदितीचं पण आता तसंच काही चालू आहे. ती सतत कॅमेऱ्याच्या समोर ही काय करते, म्हणजे एवढं नाही कळत ना तिला ही काय करते, म्हणून ती समोर यायला बघते. म्हणून म्हटलं की आत्ता शूट करून घेऊया. घरचे सगळे म्हणजे हे गेल्यानंतरचे जे काही स्वयंपाक झाल्यानंतर भांडे वगैरे असतात ती कामं तर झाली आहेत. बाकी मनूला पण आज नाव नाही घातले, कारण तिला थोडीशी ताप तर नाही आहे, पण सर्दी, थोडं खोकलती आहे ती. थोडं क्लायमेट चेंज झालं ना, बस तिला सर्दी होतच आहे, कशासाठी माहिती नाही. तर बघूया, थोडंसं कामं आहेत. आणि 2-3 दिवसापासून खूप ग्रोसरी वगैरे आणून ठेवलेली आहे, ते पण मी आवरलीच नाही, जशीच्या तशी तिकडेच आहे. कसं होतं म्हटलं तर पूर्ण जर गोष्टी संपल्या ना तर चार येतं, म्हणजे अजून काही काही असं म्हणजे 8-10 दिवसाचं आहे, त्याआधीच भरलं ना की असं होतं. ते आणले की ना पटपट आवरायचं होतच नाही, जिथं ठेवलं तिथंच राहून जातं. आणि जेव्हा पूर्ण संपते ना तेव्हाच ते आठवण येतं की हां आता संपले, आता काढायला पाहिजे. मग एक एक असं होतं. म्हणून म्हटलं की आता आधी ते पण करून घेऊ, सगळं छान डब्यात वगैरे व्यवस्थित लावून देऊ, तोपर्यंत आधीचा टाईम होईल. आणि तिला घ्यायला जायचा वेळ झालं तर मग जाता येईल. तोपर्यंत तिला घेऊन येईपर्यंत आदिती पण उठते. आजचा वेळ होईपर्यंत घरातली आणखीन म्हणजे अर्धा तास असं बाकी आहे, तोपर्यंत थोडीशी कामं आहेत, म्हणजे थोडी काही आवरली आहेत. आणि थोडं म्हणजे भांडे वगैरे घासून ठेवले होते, ते लावून देवावं म्हणलं. आणि ना तुमच्यासोबत पण असंच होतं का, जे म्हणजे आता सगळं काही संपलं आहे, 2 वाजलेत, आता सगळं काही झालं आहे म्हटलं तर आणि काही ना काही लक्षात येतं राहतंच. म्हणजे कितीही केलं तर ना बायकांना घरातली कामं काही सरतच नाहीत, असं माझ्यासोबत तर होतं. आणि तुम्हा कुणाकुणाला होतं नक्की कॉमेंट करून सांगा. धुवून ठेवले आहेत भांडे, थोडंसं म्हणजे पाणी नितळेपर्यंत तसेच ठेवून दिले होते. माझ्याकडे स्टँड आहे तसं भांडे ठेवायचा स्टीलवाला, पण त्याच्यावर तेवढे म्हणजे एवढे मी छोटे छोटे थोडे थोडे असतात ना, तेव्हा थोडे 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 करून मी धुवतच असते भांडे, म्हणून ते काही काढतच नाही. खाली ते पण स्टँड आहे आणि प्लास्टिकची तशी बुट्टी पण आहे, ते पण नाही वापरत. असं कट्ट्यावरच ओट्यावरच ठेवून देते पाणी नितळायला. पण काय होतं, ते पूर्ण पाणी जात नाही, बुडाला थोडंसं थांबताना लावल्यानंतर ते थेंब टपकतात. मी किती जरी म्हटलं ना तरी वापरावं असं म्हणते, पण हो नको कशाला, आणि एवढंसं वाटतं आणि ठेवून देते. म्हणजे थोडे थोडेच असतात, एवढ्यासाठी कशाला काढायचं असं होऊन जातं. सगळे ग्लास वगैरे व्यवस्थित लावून दिले की म्हणजे थोडं खाली वाटलं ना, सगळं निवांत आता बसायचं म्हटले होते, पण आणि दुसरं काम आठवलं. कारण ना 2-3 दिवसापासून किराणे आणून ठेवलेले ना तिथेच आहेत. पूर्ण जोपर्यंत संपत नाही ना गोष्टी, तोपर्यंत आठवतच नाही की हां हे आहे, हे ठेवून द्यावं लागेल, किंवा हे लागेल, हे ठेवायचं आहे. ते जसंच्या तसं म्हणजे जे जे किराणा आणून ठेवलं ना, वरचे 2 एक असं पोत्यामध्ये आणलं होतं, जे की रवा असं खुल्ला गोष्टी असतात ना, ते असं पॅक करून देतात, तसं घेऊन आलो होतो. ते फुटू नये कारण त्याचे कवर थोडेसे लूज म्हणजे वेगळे असतात. थोडं म्हणजे काही टच झालं किंवा थोडंसं ओझं वगैरे पडलं तर ते कवर फाटून ना सांडायची शक्यता असते. म्हणून मी काय करते, त्याच्यासाठी आम्ही वेगळं पोतं वगैरे असं घेऊन जातो. आणि एक कवरसारखं जो असते ना त्याच्यामध्ये काही की जो साबण अशा गोष्टी असतात ते ठेवतो, जेणेकरून ओझं पडून ह्याला पण धक्का बसू नये. आणि आणायला पण आम्हाला इझी जातं, बाईकवर जातो ना, म्हणून कधी कधी आदिती पण येते, ती पण मध्ये बसते मिडलमध्ये. आणि समोर हे काही गोष्टी ठेवले, मागे माझ्यासोबत काही, असं म्हणजे मॅनेज होऊन जातं पूर्ण एकत्र. म्हणजे खूप सारा ओझं एकालाच होतं असं पण होतं, म्हणून हे इझी पडतं, म्हणून असं आम्ही तर करतो. वरचे जे गोष्टी होते ना, साबण म्हणा किंवा असं जो पॅक्ड असतात, तशा गोष्टी मी ऑलरेडी मांडून ठेवले आहे घरामध्ये. पण ह्या गोष्टी अजून काही बी संपल्या नव्हते, 3-4 दिवसापासून तसंच होतं. म्हटलं आज डबे वगैरे व्यवस्थित पुसून देऊन मग ते पण ठेवून देऊया, जेणेकरून आपल्याला घ्यायला इझी पडतं कुठल्याही गोष्टी. ते तसा डब्यामध्ये असले आणि काही गडबडीत स्वयंपाक बनवायचं असलं की तसं म्हणजे गोंधळ होतं थोडं इकडं तिकडं, आणि कामात म्हणजे सांडालोंडा असं पण व्हायची शक्यता असते. जर व्यवस्थित ठेवून दिलं तर घ्यायला इझी पडतं, म्हणून सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं काम केले. सगळं काही काम झालं म्हणूपर्यंत असं काही काम सुचतं, आणि काही ना काही म्हणजे पूर्ण दिवसभर असंच होतं. आपण काहीतरी आता चला झाले काम, आता काहीतरी थोडं रेस्ट करूया, नाही तर दुसरं काही असं आपल्यासाठी वेळ देऊया असं म्हणत असतो ना, तेव्हा परत काही ना काही सुचतं आणि त्या कामामध्ये परत तिथंच वेळ जातं. आणि आता बघा, आता ऑलरेडी 2:30-3 वाजायला, 3:30ला आदितीला घ्यायला जावं लागेल मला. तसंही हे काम करेपर्यंत तसंही 3:30 होतील, आणि 3 आल्यानंतर मग तिचं गर्दी तर असते. आणि मनू पण झोपली आहे, मग आदितीला घेऊन येईपर्यंत ती पण उठेल, ही पण उठेल, मग दोघीचं गोंधळ एकत्र असतो.
तिला पण ड्रेस चेंज करून देणं, सगळ्या गोष्टी आवरणं, फ्रेशअप करणं. मग ती होमवर्कला बसते. काही खाऊ घालायला तिला संध्याकाळी आलं ना खूप म्हणजे कन्व्हिन्स करावं लागतं, कारण ती 1 वाजता जेवण करते. तसं जेवण करायचं काही तिचं किचकट नाही आहे की नाही ती शाळेमध्ये व्यवस्थित करते. घरामध्येच थोडंसं सतवते की नको रात्री डायरेक्ट. आता संध्याकाळी आले म्हणलं काही खातच नाही दूध, पण तिला थोडंसं फोर्सफुली पिऊ घालावं लागेल. डायरेक्ट रात्री जेवणच करते. आणि मनूला पण आता मी थोडके गोष्टी नाही का असं चपाती भाकर वगैरे काही असं बनवत असताना जेव्हाचे तेव्हा देते. पण ती काय तिचं मूडवर डिपेंड आहे. ती खाल्ली तर खाल्ली, नाही तर नाही. खाण्यापेक्षा जास्ती ना इकडं तिकडं फेकणं, त्याच्यासोबत खेळ करणं असंच ती करत असते. आणि शक्यतो सगळे मुलं असंच करतात. आदू पण तसंच करायची तसंही. आणि ना ह्या वेळेस ना फर्स्ट टाईम आम्ही मूग नाही बाहेरून म्हणजे डीमार्टवरून आणलं, कारण हमेशा ना मम्मीकडून घ्यायची मी विकत जरी भेटले तरी. आणखी नाही तर थोडेफार सासू द्यायचे. पण यंदाच्या वेळेस ना मूग म्हणजे एकदम खराब, शेतामध्ये खूपच म्हणजे असं खायला. आता ते मिलमध्ये वगैरे ते काय मशीन वगैरे वापरून कसं बनवतात नाही माहिती, पण पूर्ण खराब मूग. म्हणजे खूप सारं पाऊस पडल्यामुळे खूप नुकसान झालं आहे. आणि मूग कसे तरी झालेत, म्हणून मी काय यंदा मूग नाही आणले. तर मूग शिवाय तर आम्हाला जमतच नाही. त्याची म्हणजे उसळी वगैरे बनवतो, नाही तर तसेच मोड आलेले कच्चे वगैरे खातात हे, किंवा मी पण खाते कधी म्हणजे हप्त्यामधनं एकदा म्हणा. नाही तर उसळी तर बनवतो आणि नक्की लागतात. म्हणून ना ह्या वेळेस ना मूग पण खूप छान, हमेशा ना खूप शायनिंग असतात. म्हणजे त्याच्यावर काय पॉलिश वगैरे करतात काय करतात नाही माहिती, ते खूप म्हणजे खूप चमकतात. असं वेगळेच असतात मूग आपले आणि त्यांच्यामध्ये खूप डिफरंट असतं. पण यावेळेस ना आज थोडंसं फार असं वाटत होतं की शेतातले आपले असं फ्रेश असं मूग आहेत काय, की बघितलं तर म्हणलं की मग चला 2 किलो घेऊया. तर एकत्र 2 किलो ना, कारण नेक्स्ट टाईम गेलो तर परत तसेच येतात. म्हणून यावेळेस 2 किलो ना आम्ही मूग घेऊन आली आहे. आणि मोठे रवा पण खूप जास्तीच आणलेत हे, कारण यांना खूप आवडतं. यांना शक्यतो डेअरी म्हटलं तरी चालेल. मोठ्या रव्याची खिचडी आवडते, जे की मुगाची डाळ किंवा अख्खे मूग घालून असं बनवतात ना, तसेवाली खिचडी खूप आवडते. आणि यांचं जेव्हा दुपारचं ड्युटी असते ना, म्हणजे सेकंडवाला शिफ्ट असताना, तेव्हा शक्यतो हे सांगतात की पोहे सुसला असली गोष्ट त्यांना एवढं नाही आवडत. पण ही खिचडी एकदम पातळ अशी वरी लेमन किंवा दह्यासोबत खायला तसंही असलं तर काही हरकत नाही, पण ते जास्तीत जास्त हेच खातात. आणि माझं तर तसं काही नाही आहे. माझे सगळं काही मी खाते आवडीने, असं हे ते काही नसते माझं. त्या आता एवढे माणसं घरामध्ये तिचे आदूचे आणि तिच्या पप्पाचे दोघांचे थोडेसे म्हणजे खाण्याबद्दलच्या गोष्टी नाही इकडं तिकडं होतात, म्हणजे मिळतच नाहीत. आधी तिला पोहे आवडते सुसला, पण ती उपमा नाही खात. मग तिला फोर्सफुली करावं लागेल. मग हे बनवलं तर त्यांना एवढं नाही आवडत, असं होतं. आणि शक्यतो ना अशा गोष्टी सगळ्यांच्या घरात घडतच असतात, मला तरी असं वाटते. कारण काही जणाला काही आवडतं तर काही जणाला काही आवडतं, असं होतं. त्यानंतर ना थोडंसं म्हटलं की स्नॅक्स नाही आहे काहीही खायला असं म्हणजे अधूनमधून खायला आधीला पण म्हणजे बनवूया काहीतरी, म्हणून मी गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवायला घेतलं आहे. ज्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे, जस्ट थोडेसे. म्हणजे अधूनमधून कशाला बोकळ बनवलं तरी परत आधी ती तेच खात राहते, म्हणून 1-2-3 दिवसापुरते बनवत आहे. थोडंसं रवा घातले आहे, मेजरमेंट काही एवढं घेतलं नाही. थोडंसं क्रश करून ओवा, मीठ चवीनुसार आपल्याला जसं लागतं तिखट तसं तिखट वगैरे घालून, आणि कोथिंबीर वाटून घेतली आहे मी. कोथिंबीर, लसण आणि जिरे घालून वाटून घेऊन, परत हळद आहे ती पण घालून छान असं वाटण ते पण मिक्स करून थोडंसं तेलाचं मोहन, मी थंडच मोहन घातलं आहे, तेलाचं गरम वगैरे केलेलं नाही आहे. खूप छान होतात तसेही, गरम घालायची गरज नाही आहे. उलट मला तर असं वाटतं की गरम तेल करून घातलं तर जास्तीत जास्त तेल पिऊन असं एकदम तेलकट होतात असं मला वाटते. कारण एखाद्या वेळेस मी करून पाहिले होते, जेणेकरून मध्ये खूप असं तेल राहिलं होतं, पण ह्या वेळेस तसं नाही झालं. छान असं सगळं पीठ मिक्स करून घेतले, म्हणजे गुठळ्या नाही राहावं, कारण लसण वगैरे घातले ना त्याचं गुठळ्या राहतात. आणि असेल तर घरामध्ये आमचूर पावडर पण घालायचं, पण माझ्याकडं आम्ही नाही आणत आमचूर पावडर वगैरे कधीतरीच, म्हणजे आवर्जून काही बनवायचं असेल तरच. पण मी लिंबाचा रस घातला आहे, टेस्ट खूप छान येतं. असेल तर लिंबाचा रस नक्की घालू शकता. थोडीशी साखर टाकली आहे, जे मला आवडते, मी तुम्हाला माहितीच आहे. नाश्ता असू दे, वरण भात, कुठलीही गोष्ट बनवलं ना, भात नाही सॉरी, वरण वगैरे म्हणजे तिखट भाजी, अशा गोष्टीमध्ये मी साखर थोडीशी एकदम किंचितच घालत असते. आणि थोडं पाणी करून घालून ना, म्हणजे घट्टसर मळून घ्यावं, कारण थोडंही असं म्हणजे थिन झालं तर तरी पण तेलकट व्हायची शक्यता असते. म्हणून होईल तेवढा ना, चपातीचं पीठ थोडंसं मऊच असतं, त्यापेक्षाही घट्टसर असं छान व्यवस्थित मळून द्यायचं पीठ.
घट्ट असलं तर कसं म्हणजे जास्ती तेल नाही पीत आणि छान पण येतात. जेवढे पाहिजे तेवढे आपण पातळ पण करू शकतो. आणि लाटून घ्यायचे. एक अर्ध्या तासासाठी मी रेस्ट करायला ठेवून दिले होते आणि छान असं लाटून घेतलं. लाटून घेतल्यानंतर ना एक थोडंसं म्हणजे त्याच्यावर एक चौकोनी जसं की आपण नॉर्मल हे करतो तसंच, आणि चाकूच्या सहाय्याने, नाहीतर आपल्याकडे चमचा, मॅगी चमचा असतात ना, त्याच्या सहाय्याने कसं डॉट 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 पाडून घ्यायचे. डॉट का पाडायचं म्हणजे ना, आपण जेव्हा तळतो ना ते फुगू नयेत. फुगलं तर काय होतं, त्याच्यामध्ये अख्खं तेल भरतं आणि तेल गळतं. तसं नाही होत, फुगत नाहीत, पण क्रिस्पी पाहिजे तेवढे होतात. तसं घातलं तर काहीही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून ते डॉट कंपल्सरी करायचं, जेणेकरून आपले जो क्रिस्पी पण होतात आणि फुगत नाहीत. हे बघू शकता, बिलकुल बी फुगत नाही आहेत, पण खूप क्रिस्पी आणि छान एकदम व्यवस्थित लालसर तळले गेले आहेत. एकदम कुरकुरीत दिसत आहेत बघायला, तरी तुम्ही बघू शकता. मुलांना ना बाहेरचं असं तसं गोष्टी देण्यापेक्षा घरगुती ट्राय करून घरगुती दिलं तर काय होतं, त्याने करून सगळ्यांना खायला पण मिळतं आणि त्यात हेल्दी पण असतं. जे पाहिजे जसं क्वांटिटी कशी पाहिजे तशी आपण घालतो. त्यात मसाले वगैरे भरपूर घालून उगाच म्हणजे आरोग्याचं हाळ हे चिप्स वगैरे तर मी टोटली देतच नाही म्हटलं तरी चालेल. काही असं मागितलं तरी कंटाळा नाही करत, मी देते करून घरामध्ये. आणि बघू शकता एकदम क्रिस्पी आणि खूप छान झालेत बघायला तरी, आणि तेलकट तर अजिबात झालेले नाही आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. चलो बाय.